नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं नेहमीच सबका साथ सबका विकास या तत्वाला प्राधान्य दिलंय. सरकारचे ईशान्येकडील धोरण देखील या विचारांचं प्रतिबिंब आहे. या धोरणाद्वारे ईशान्य भागाचा आर्थिक विकास, अंतर्गत सुरक्षितता आणि या भागाची सांस्कृतिक विविधता जपणं आणि वाढवणं यावर विशेष भर दिला गेलाय. आज ईशान्य भारत देशाच्या विकासाचं एक शक्तिशाली इंजिन बनलंय. मागील 11 वर्षांमध्ये ईशान्य भारत आणि दिल्लीमधील अंतर, मग ते भौगोलिक असो किंवा भावनिक, सातत्यानं कमी होत गेलंय. पंतप्रधान, त्यांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी नियमितपणे ईशान्य भारताच्या दौऱ्यावर जात आहेत. स्वतः पंतप्रधान आज देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ईशान्य भारताच्या संस्कृतीचे खरे प्रतिनिधी बनले आहेत. पिछले 11 वर्षों में जो परिवर्तन नॉर्थ ईस्ट में आया है वो केवल आंकड़ों की बात नहीं है, इस जमीन पर महसूस होने वाला बदलाव है. हमने नॉर्थ ईस्ट के साथ केवल योजनाओं के माध्यम से रिश्ता नहीं जोड़ा, हमने दिल से रिश्ता बनाया है. नॉर्थ ईस्ट में जमीन तैयार हो चुकी है. हमारी इंडस्ट्रीज को आगे बढ़कर इस अवसर का पूरा लाभ उठाना चाहिए. आपको फर्स्ट मूवर एडवांटेज से चूकना नहीं है. साथियों, आने वाले दशक में नॉर्थ ईस्ट का ट्रेड पोटेंशियल कई गुना बढ़ने वाला है. आज भारत और आसियान के बीच का ट्रेड वॉल्यूम लगभग $125 बिलियन है. आने वाले वर्षों में ये $200 बिलियन को पार कर जाएगा. नॉर्थ ईस्ट इस ट्रेड का एक मजबूत ब्रिज बनेगा, आसियान के लिए ट्रेड का गेटवे बनेगा और इसके लिए भी हम जरूरी इंफ्रास्ट्रक्चर पर तेजी से काम कर रहे हैं. मागील 11 वर्षांमध्ये ईशान्य भारताच्या आर्थिक विकासासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली. या काळात अनेक विकास प्रकल्प यशस्वीरित्या पूर्णही झाले आहेत. यामध्ये 2022-23च्या केंद्रीय अर्थसंकल्पातून सुरू झालेल्या पंतप्रधान विकास पहल योजनेची महत्वाची भूमिका राहिली. या योजनेचा उद्देश आहे अशा प्रकल्पांना निधी पुरवून ईशान्य भारताचा जलद आणि सर्वांगीण विकास साधणं, जे थेट जमिनीवर प्रभाव दाखवते. फक्त 2024-25 मध्येच ईशान्य भारतासाठीच्या विकास योजनांसाठी 400 कोटी रुपये जाहीर करण्यात आले. या भागातील मागासलेपणामागे गेल्या काही दशकांमध्ये मुख्य कारण राहिलं ते म्हणजे कमकुवत कनेक्टिव्हिटी आणि अपूर्ण मूलभूत सुविधा. भारत के उत्तर पूर्व क्षेत्र में रास्ता बनाना हमेशा से एक चुनौती रही है और ब्रह्मपुत्र के इस पार से उस पार जाना उससे भी बड़ी चुनौती रही है. लेकिन पिछले 11 सालों में कई बड़े ब्रिज ब्रह्मपुत्र के ऊपर बनाए गए हैं, जिसके वजह से ना सिर्फ यहाँ के निवासी बल्कि जो निवेशक इस क्षेत्र में बिजनेस बढ़ाने की सोच रहे हैं उनके लिए भी कनेक्टिविटी का जो समस्या है उस पर ध्यान देकर इस समस्या का हल निकाला गया है. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षांपासून रखडलेले पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्प पूर्ण करण्यात आले. या लांब यादीमध्ये अनेक महत्वाचे प्रकल्प समाविष्ट आहेत, जसं की बोगीबील ब्रिज, जो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2018 मध्ये जनतेस समर्पित केला. हा पूल माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जाहीर केल्यानंतर तब्बल 16 वर्षांनी तयार झाला. अलीकडेच नरेंद्र मोदी सरकारनं नवीन शिलाँग सिलचर महामार्ग जाहीर केलाय, जो या भागात धोरणात्मक कनेक्टिव्हिटीद्वारे विकासाच्या मोठ्या संधी घेऊन येतोय.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने भारत के उत्तर पूर्व राज्य को अष्टलक्ष्मी का नाम दिया है। भारत के उत्तर पूर्व राज्य में पिछले 11 साल में नए रोड बने हैं, नए हाईवे बने हैं, नए एयरपोर्ट बने हैं और नए रेलवे लाइन भी बने हैं। इन सारे इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स के साथ नॉर्थ ईस्ट यानी कि भारत के उत्तर पूर्व राज्य बहुत ही तेजी से आगे बढ़ रहा है और यहां पे जो डेवलपमेंट, जो विकास पिछले 11 सालों में दिखाई दिए हैं, वो ये बताता है कि भारत के उत्तर पूर्व राज्य भारत के लिए एक ग्रोथ इंजन बन चुका है और भारत के जो अष्टलक्ष्मी है आने वाले दिनों में और आगे बढ़ेंगे, क्योंकि हाल ही में केंद्र सरकार ने एक नया शिलोंग सिलचर 4 लेन हाईवे का अनाउंसमेंट भी किया है। ये आगे चलकर जो भारत के एक स्ट्रेटेजिक डेवलपमेंट प्रोजेक्ट है कालादौन कॉरिडोर, उससे भी जुड़ेंगे और इसी से पूरे नॉर्थ ईस्ट में जो एक कनेक्टिविटी का सिलसिला है जो पिछले 11 सालों में जमीन पर दिखाई दिए है, उसका एक उदाहरण ये नया शिलोंग सिलचर हाईवे बनेंगे जो नॉर्थ ईस्ट को आगे ले जाएंगे। मोदी सरकारच्या गेल्या 11 वर्षांमध्ये ईशान्य भारतात रेल्वे नेटवर्कचा झपाट्यानं विस्तार झाला। प्रत्येक राज्याची राजधानी ब्रॉडगेज रेल्वे लाईननं जोडण्यासाठी सातत्यानं काम सुरू आहे। तुम्हाला माहिती आहे का की स्वातंत्र्यानंतर तब्बल 75 वर्षांनी मणिपूरमध्ये 2022 मध्ये आणि मेघालयमध्ये 2023 मध्ये पहिल्यांदाच मालगाडी पोहोचली आणि मिझोरम मध्ये पहिलं इंजिन 2025 मध्ये पोहोचलं। अलीकडेच मिझोरम मधील बैराबी सैरांग रेल्वे प्रकल्पावर पहिल्यांदाच प्रवासी ट्रेनचं ट्रायल रन करण्यात आलं। हे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घडलं। जिरिबाम इम्फाल रेल्वे लाईन मणिपूरची राजधानी भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडणार आहे, तर देशातील सर्वात आव्हानात्मक आणि धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक सेबोक रंगपो रेल्वे लाईन सिक्कीमची राजधानी पहिल्यांदाच भारतीय रेल्वेच्या नकाशावर आणणार आहे। One of the most significant areas of connectivity that has happened in the last 11 years is the railways, and within that domain, the most important segment I would say is the Lumding-Badarpur section of the gauge conversion work, which originally was envisaged in 1996 but actually got completed in 2016. For many years, for various reasons, this was not happening, and this connectivity was very, very important because it not only connected southern Assam but it took the railways to Tripura, Manipur as well as Mizoram. गेल्या 11 वर्षांमध्ये देशात 10 ग्रीनफील्ड विमानतळ उभारण्यात आली। त्यापैकी एक म्हणजे डोनी पोलो विमानतळ, जे इटानगर जवळ स्थित आहे, आणि अरुणाचल प्रदेश मधील पहिलं ग्रीनफील्ड एअरपोर्ट ज्याला ऑल वेदर लायसन्स मिळालंय। याचा अर्थ असा की हे विमानतळ आता अनुकूल नसलेल्या हवामानात आणि रात्रीच्याही वेळेत कार्यरत राहू शकतं। वर्ष 2022 मध्ये डोनी पोलो विमानतळाच्या उद्घाटनानं ईशान्य भारताच्या हवाई कनेक्टिव्हिटीमध्ये एक मोठी उपलब्धी नोंदवली। 1947 ते 2014 या काळात ईशान्य भारतात फक्त 9 विमानतळं होती, पण गेल्या 8 वर्षात 7 नवीन विमानतळांची निर्मिती झाली। हा विकास पंतप्रधानांनी ईशान्य भारतातील कनेक्टिव्हिटीला दिलेल्या प्राधान्याचं स्पष्ट उदाहरण आहे। त्याचा परिणाम म्हणजे ईशान्य भारताशी जोडणाऱ्या विमान उड्डाणांची संख्या दुपटीनं वाढली आहे। डोनी पोलो विमानतळाचं हे कार्यान्वयन उन्नयन म्हणजे अरुणाचल प्रदेशात वेगानं होणाऱ्या पायाभूत सुविधांच्या विस्ताराचा एक भाग आहे। याचा उद्देश केवळ नागरी सुविधा सुधारण्याचा नाही, तर LAC म्हणजे रियल कंट्रोल लाईनवर चीनच्या लष्करी आणि लॉजिस्टिक तयारीच्या तुलनेत भारताची स्थिती अधिक मजबूत करणं हेही आहे। एक समय था जब नॉर्थ ईस्ट को सिर्फ फ्रंटियर रीजन कहा जाता था। आज ये ग्रोथ का फ्रंट रनर बन रहा है।
साथियों, अच्छा इंफ्रास्ट्रक्चर टूरिज्म को अट्रैक्टिव बनाता है। जहां इंफ्रास्ट्रक्चर अच्छा होता है, वहां इन्वेस्टर्स को भी एक अलग कॉन्फिडेंस आता है। बेहतर रोड्स, अच्छा पावर इंफ्रास्ट्रक्चर और लॉजिस्टिक नेटवर्क किसी भी इंडस्ट्री की बैकबोन है। ट्रेड भी वहीं ग्रो करता है जहां सीमलेस कनेक्टिविटी हो, यानी बेहतर इंफ्रास्ट्रक्चर हर डेवलपमेंट की पहली शर्त है, उसका फाउंडेशन है। इसलिए हमने नॉर्थ ईस्ट में इंफ्रास्ट्रक्चर रिवॉल्यूशन शुरू किया है। लंबे समय तक नॉर्थ ईस्ट अभाव में रहा, लेकिन अब नॉर्थ ईस्ट लैंड ऑफ अपॉर्चुनिटीज बन रहा है। हमने नॉर्थ ईस्ट में कनेक्टिविटी इंफ्रास्ट्रक्चर पर लाखों करोड़ रुपए खर्च किए हैं। आप अरुणाचल जाएंगे तो सेला टनल जैसे इंफ्रास्ट्रक्चर आपको मिलेगा। आप असम जाएंगे तो भूपेन हजारिका ब्रिज जैसे कई मेगा प्रोजेक्ट देखेंगे। सिर्फ एक दशक में नॉर्थ ईस्ट में 11,000 किलोमीटर के नए हाईवे बनाए गए हैं। सैकड़ों किलोमीटर की नई रेल लाइनें बिछाई गई। नॉर्थ ईस्ट में एयरपोर्ट की संख्या दोगुनी हो चुकी है। याशिवाय 600 मेगावॅट क्षमतेच्या कामेंग हायड्रो पॉवर स्टेशनचा देखील मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला। हा प्रकल्प 8,450 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून विकसित करण्यात आलाय। तो पश्चिम कामेंग जिल्ह्यातील 80 किलोमीटरहून अधिक क्षेत्रात पसरलेला आहे। हा प्रकल्प अरुणाचल प्रदेशला ऊर्जा संपन्न राज्य बनवेल आणि त्याचबरोबर राष्ट्रीय ग्रिडच्या स्थिरतेसाठी आणि एकात्मतेसाठी महत्त्वपूर्ण ठरेल। ईशान्य भारतात आरोग्य सेवांवर विशेष लक्ष केंद्रित करत आसाममध्ये अनेक नवीन आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात आली। यामध्ये गुवाहाटी जवळ या भागातील पहिलं एम्स देखील समाविष्ट आहे। मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आसाममध्ये दक्षिण आशियातील सर्वात मोठं कॅन्सर केअर नेटवर्क तयार केलं जात आहे, ज्यामध्ये एकूण असतील 14 कॅन्सर हॉस्पिटल्स, त्यापैकी 8 रुग्णालय सुरू झाली आहेत। पहिल्या टप्प्यात कॅन्सर हॉस्पिटल्स डिब्रुगड, कोकराझार, बारपेटा, दरंग, तेजपूर, लखीमपूर, जोरहाट आणि इटानगर येथे उभारण्यात येत आहे। दुसऱ्या टप्प्यात कॅन्सर हॉस्पिटल्स धुबरी, नलबारी, गोलपाडा, नागाव, शिवसागर, तिनसुकिया आणि गोलाघाट येथे उभारण्यात येणार आहे। भारत के उत्तर पूर्व क्षेत्र में आज नए नए अस्पताल भी बन रहे हैं, जिसमें इस क्षेत्र की जो निवासी है उनको एडवांस्ड और लेटेस्ट मेडिकल ट्रीटमेंट यानी कि इलाज की सुविधाएं मोदी सरकार पहुंचा रहे हैं। पिछले 11 सालों में कई बड़े हॉस्पिटल्स भी बनाया गया है और उसी का एक एग्जाम्पल है ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज, जो गुवाहाटी में सेटअप किए गए हैं। मोदी सरकार के 11 साल में ये एक उदाहरण है नॉर्थ ईस्ट की तरफ सरकार की कितना ध्यान रहा है। ईशान्य भारत अनेक दशकं अंतर्गत सुरक्षेच्या गंभीर आव्हानांनी त्रस्त होता, पण मोदी सरकारनं उचललेल्या प्रभावी पावलांमुळे आता या भागातील सुरक्षा परिस्थितीत मोठा सुधार झालाय। 2014 नंतर उग्रवादाशी संबंधित घटना आणि हिंसाचार लक्षणीयपणे कमी झालाय। सुरक्षा दलांचे आणि सामान्य नागरिकांचे बळी जाण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घटल्या।
drop in insurgency has definitely taken place, and alongside that, we also see with the violence parameters having come down, we see several steps that are being taken by the government, whether it is state government or the central government. Firstly, we all know that much talked about Armed Forces Special Power Act have been removed in major parts of the Northeast. It's presently operational only in 4 districts of Assam and about 19 police stations of Manipur, and about 18 police stations of Nagaland, and 3 districts and 3 police stations of Arunachal Pradesh. So that has been a huge demand of the population for removal of Armed Forces Special Power Act. And alongside that, we see normal activities are taking place, like the schools are running, the job opportunities are opening up, entrepreneurship has started, people are taking into entrepreneurship. So we see a overall peaceful environment bringing in an urge in amongst all the people to march towards the path of peace and development. 2020 मधील बोडो शांती करार, तसंच नागा, कर्बी, NLFT, आदिवासी समूह, DNLA, उल्फा, NLFT आणि ATTF यांच्यासोबत झालेले करार ईशान्य भारतात शांतता आणण्यात मोलाचे ठरले. Basically, things have changed because of a proactive approach by the government and the security forces, which has resulted in reduction in the violence. If you look at the violence parameters that are given out in the Ministry of Home Affairs annual report of 2023, that's the last report, there is a drop of almost 71% in the violent incidents since 2014. Also, there has been a drop of about 60% in security forces casualties and 80% drop in the civilian casualties. या प्रयत्नांमुळे ईशान्य भारतात अफस्पा कायद्याचं कार्यक्षेत्र कमी करण्यात आलं. ईशान्येतील राज्यांमधील दीर्घकाळ चाललेले सीमावादही मोदी सरकारच्या सक्रिय प्रयत्नांमुळे आता सुटण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. अलीकडेच आसाम आणि अरुणाचल प्रदेशनं एक सामंजस्य करार केला. त्याद्वारे दोन्ही राज्यांमधील दशकांपासून चालू असलेला सीमावाद सोडवण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं गेलंय. ईशान्य भारतातील लोकांना विविध मार्गांनी सक्षम बनवलं जात आहे. बांबूला गवत म्हणून घोषित करण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे आणि नॅशनल बांबू मिशनच्या सुरुवातीमुळे या भागात बांबूशी संबंधित उत्पादनांना नवसंजीवनी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक वेळा सिक्कीमचं हे वैशिष्ट्य अधोरेखित केलं की ते जगातील पहिलं 100% सेंद्रिय राज्य आहे, ज्यानं सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिलं गेलं. सिक्किम से ऑर्गेनिक प्रोडक्ट्स का एक्सपोर्ट भी बढ़ रहा है. हाल में ही यहां की मशहूर डैले खुरसानी मिर्च ये पहली बार एक्सपोर्ट हुआ है. मार्च महीने में ही पहला कंसाइनमेंट विदेश पहुंच गया है. आने वाले समय में ऐसे अनेक उत्पाद यहां से विदेश निर्यात होंगे. कधी सीमावर्ती मानला गेलेला हा प्रदेश आता प्रगतीचा मार्गदर्शक बनलाय. गेल्या 11 वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सातत्यानं झालेल्या गुंतवणूक आणि प्रयत्नांमुळे हा भाग आज शांती, संधी आणि सर्वसमावेशक विकासाचं प्रतीक बनून एक उद्योन्मुख आणि विकसित भारत म्हणून आपल्या समोर उभा आहे.